हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे माझ्या आताच्या ब्लॉगमध्ये. तुमचं काय चाललं आहे नक्कीच सांगा. झालं का तुमचं चहा नाश्ता वगैरे? प्रणवी बाहेर खेळते, भीती वाटते. आता चालले मी मोठ्या मुलाला शाळेत सोडायला. सगळी कामं आत्ताच आवरली बघा. अजिबात दिवसभर कामं आवरत नाही, लय वैताग आलाय मला. कारण की घरी म्हणलं ना, मुलांचं आवरायचं म्हणलं लय अवघड आहे बाबा. सगळं परवडलं पण ते मुलांचं आवरायचं आणि घरची कामं दिसण्यात येत नाही किती असतात. लेडीजच्या मागं खूप व्याप असतात बाबा, बरं का. सकाळ सकाळ डबे, मुलांचं टिफिन, घरचं टिफिन सगळं हे. परत लहान मुलं असं की त्यांचं वेगळं असतं. सगळं वेगवेगळं करायचं म्हटल्यावर नाही अवघड आहे. थकून जातो जीव. जीव एकदम थकतो. असं वाटतं कधी एवढं कामावरतून कधी शांत बसतो असं वाटते. आता बघा झाले, स्वयंपाक झाले. वरण भात केल्या, चपात्या केल्या, संभवला टिफिन दिला, तो गेला ट्युशनला. आता तिथून जाणार आहे शाळेत 12 वाजता. परत मसूरची भाजी केली, सुकी फ्राय केली. कारण की तो रस्ता नेत नाही, कारण की डब्यातूनच सांडते वगैरे ना, म्हणून सुकी केली आहे मसूरची भाजी. बाळा, प्रणवी, ए प्रणवी. तर बाहेर गाय आले वाटतं, तिलासारखी हम्मा ओरडत बसले. आणि माझी काय तब्येत बघा काय झाले काय माहीत नाही, की सारखाच आवाज बसला बघा. आवाज किती बसला तुम्ही बघू शकता. व्हिडिओ बनवण्याचं पण ह्याच्यामध्ये नाही, कालपासून काय व्हिडिओ पण टाकत नाही मी, कारण की आवाज एवढा हे झालेला, माझी मनस्थिती पण चांगली नाही आहे. तरी पण आपलं हसून खेळून पुढे जायचं हा विचार चालला आहे माझा. तर सांगा सगळे माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिली, तुमचं पण झालं का चहा नाश्ता? कोणाकोणाचं शेतकऱ्यांचं लवकर जेवण होत असतं. बाळा, प्रणवीकडे लक्ष ठेवायला लागतं, कारण की ती बाहेर जाते. बाहेर म्हणजे इकडं ह्या साईडला नाही जात, जिन्याकडं. पायऱ्या वगैरे भीती वाटते. आली बघा. हां, काय झालं? इकडे काय बाळा तू? बरं थांब, ठीक आहे. हो बरं, थांब इकडे बघ. येऊ का, बाहेर गेली होती, बोलवलं तर आली. बाळा नीट बस. काय बाळा नीट बस की, बाळा नीट बसायचं, मस्ती नाही करायची. काल पण मोठ्या भावाला एवढी मारल्यान बापरे, एवढी मारल्यान. खूप म्हणजे खूप राग आहे. एवढीशीच आहे पण तिला एवढा राग येतो ना, बापरे बापरे काय विचारायचं नाही. बघू शकता बघा, लय करामती आहे बरं का. ते बघा, आहे का, एवढी करामती आहे ना. लय मारलं काल. मला पण लय वाईट वाटलं. तिच्या पप्पाला पण काल वाईट वाटलं की एवढं मारत होती ती, आणि असं फेकून वगैरे देत होती डायरेक्ट. त्याला मारायला काय नाही म्हणून हातात तिने एक बरणी होती, त्याच्यामध्ये मसूर पूर्ण भरले होते. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते मी. हे की नाही प्रणवी, हे बघा, ही मसूरची बरणी भरली होती. तुम्ही मला काहीतरीच सांगते, तर व्हिडिओ पण केलेला आहे मी. हे बघा, ही मसूरची बरणी होती. ती त्याच्या डोक्यात एवढी हाणत होती की तो झोपला होता आणि एवढी मारत होती त्याला, बापरे बापरे बापरे, खूप मारत होती बघा, बरं का. आणि जोर त्या बरण्या फेकून देत होती. चला तर मित्रांनो, बाय बाय. परत आपण भेटू आपला नंतरच्या ब्लॉगमध्ये. करा कंटिन्यू व्हिडिओ. ओके, बाय.